आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग। आज आषाढी एकादशी असल्यामुळे आमच्या सोसायटीतलं मंदिर अतिशय सुंदर असं अप्रतिम सजवलेलं होतं, तुम्ही बघू शकतात। मी वर्धापनाची पण व्हिडिओ टाकलेली आहे, ज्यांनी कोणी बघितली नसेल तर त्यांनी नक्कीच जाऊन बघा, त्यांना माहिती असेल की माझ्या सोसायटीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे। मला त्यांचा म्हणणं नाही। खूप सुंदर अशी पालखी तुम्ही जी बघितली आहे ना मंडळी, ती छोट्या छोट्या माऊलींनी सजवलेली आहेत, म्हणजे छोट्या छोट्या लेकरांनी सजवलेली आहे। पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मी नक्कीच करणार आहे, त्यामुळे माझा ब्लॉग जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा प्लीज, बिलकुल स्किप करू नका, संपूर्ण ब्लॉग बघा, कारण की तुम्हाला खरंच भन्नाट मज्जा येणार आहे। अतिशय छान छान गोष्टी या वारकऱ्यांनी केलेल्या आहेत, कारण की ही सोसायटीमधली वारी आहे। पण आम्ही असं, आमची अशी धारणा आहे की आमच्या सोसायटीमध्ये हे जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना मंडळी, हे म्हणजे पंढरपूरच आहे। म्हणजे आपण जिथे बघतो ना मंडळी, तिथे आपल्याला देव मिळतोच, आणि देव हा आपल्यामध्येच असतो, असं जर तुम्ही मानलं ना तर नक्कीच आपल्याला देव मिळत असतो। तर तुम्ही बघू शकता, खूप छान असं आमचं प्रिपरेशन वगैरे चालू होतं, लाईनीमध्ये सगळ्यांना उभे राहायला सांगत होते अनेक जण। तर अशी आमची छोटीशी मस्तपैकी अशी वारी निघत होती। आता सगळ्यांना पडणारा प्रश्न की आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय? तर आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू धर्मातील विशेषतः वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे। या दिवशी भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते आणि लाखो वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी जातात, जे की तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये वारकऱ्यांबद्दल माहिती दिलीच आहे। जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन नक्कीच पहा। असे म्हणतात की या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात, त्यामुळे या दिवसाला देवशयनी एकादशी असे म्हणतात। आपल्या महाराष्ट्रात विठ्ठल भगवान विष्णूचा अवतार मानला जातो, म्हणून या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असते। आळंदी आणि देहू येथून निघालेल्या संतांच्या पालख्या अनेक दिवस चालतात। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पोहोचतात, त्यामुळे हा वारीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो मंडळी। गाणं ऐकलंय का? गाणं नाही म्हणता येणार, भजनच म्हणता येणार ते का? विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। मला ना हे सर्व असं बघून आहे ना, मला हेच अभंग म्हणजे ऐकू येत होते कानामध्ये। तर तुम्ही बघू शकता मंडळी, खूप छोटे छोटे जे लेकरं आहेत ना, ते हे या वारीमध्ये सहभागी झाले होते। त्यांचा उत्साह बघा, त्यांचा आनंद बघा, मला तर बघून आहे ना असं वाटत होतं जणू मी पंढरपूरलाच आहे। म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही का, देव कुठे आहे? अनेक जणांचे असे विचार आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे? अरे देव इकडेच आहे, आपण जिथे बघू ना तिथे देव आहे। आणि खरं श्रद्धेने, भक्तीने आपण जेव्हा या गोष्टी करतो ना, तर हा आनंद आणि हा उत्साह आणि मुळात म्हणजे हा अनुभव हा वेगळाच असतो।
कसा वाटला मंडळी हा उत्साह, हा जल्लोष? ह्या दिवशी म्हणतात, ह्या दिवशी उपास किंवा फलाहार केला जातो, विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते. ह्या गोष्टीला जास्त महत्त्व असते. अभंग गायले जातात, भजन केले जातात, कीर्तन केले जातात, हरिनामाचा जप केला जातो. राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. फायनली आमची जी वारी आहे ती पूर्ण कंप्लीट झाली होती आणि आता मी तुम्हाला आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन अतिशय सुंदर प्रकारे देणार आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, खरंच म्हणजे नाही अंगाला शहारे आले ना तर तुम्ही माझं नावच बदलून ठेवा. म्हणजे खरंच खूप सुंदर आणि अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि जिवंत आहेत असंच आम्हाला नेहमी आढळत असतं. आणि तुम्ही बघा, आमची जेव्हा वारी मंदिरापर्यंत पोहोचली तेव्हा स्त्रियांचा उत्साह बघा, वारकऱ्यांचा उत्साह बघा आणि लेकरांचा उत्साह तर तुम्ही पुढे बघितलाच होता. तर लहान लहान लेकरंसुद्धा अतिशय आपली संस्कृती ती जपत होते. आणि मंडळी तुम्ही अजून थोडा उत्साह बघा. ह्यांना बघून ना मंडळी, खरं सांगू का, ह्यांना बघून असं वाटतं की काय आहे ना, म्हणजे खरंच सांगते, ह्यांच्या मला शब्दच नाही आहे म्हणायला की किती सुंदर असे वारकरी असतात. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो आणि आता गुरुजी आहेत थोडंसं म्हणजे हे करत होते, प्रोत्साहन देत होते सगळ्या गोष्टीला आणि त्यांच्याबद्दलच्या त्या भावना आहेत त्या आपल्याला सांगत होते. आणि पुढे भगवंताची आरती सुद्धा होणार होती, तर तुम्ही ती आरती नक्कीच ऐका, छान वाटेल तुम्हाला. कुणीही नाहीये. देवाच्या द्वारा जर आपण क्षणभर उभं राहिलो तर आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय बघा, मुकुट शोभतो बरा, ऋणधुणती पुरे करणी गागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मन शरणे माते कामना पूर्ती. जय देव जय देव. नंबर पीतांबर परी उभा, वामांगे रखमाई दिसती शोभा. भेटी परब्रह्मा रेगा, शरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जीवलगा. जय देव जय देव. तुलसी महाराज मोरया. बोला पुंडली गवळले हार श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी भजनी मंडळांनी दिलेला प्रतिसाद, तसेच विशेषतः बाल आपले जे बाळगोपाळ आहेत आपले सोसायटी मधले, यांनी पालखी दरवर्षीप्रमाणे तयार केली. तसेच या ठिकाणी आपल्याला मृदंग वादक वेदांत जोशी यांनी आम्हाला वेळ दिला. या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः आपल्यामधलेच असणारे आपले चेअरमन साहेब आज पंढरपूरला आहेत, त्यांची आठवण करतो. आणि या ठिकाणी झालेला कार्यक्रम भगवंताच्या चरणी अर्पण करतो. या सर्व गोष्टी मंडळी किंवा वारी, जात धर्म श्रीमंती किंवा गरिबी यांचा भेद न ठेवता सर्वजण माऊली म्हणून एकामेकांना संबोधतात. आणि शेवटचा जो आला तो टप्पा होता प्रसादाचा. तर सर्वीकडे प्रसाद वाटप होत होते. ज्यांच्या मनात जे काही धारणा होत्या तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी प्रसाद वाटप केले होते. खूप सुंदर प्रकारे वारी झाली आणि खूप सुंदर प्रकारे आम्हाला अनुभवसुद्धा आले. आम्हाला जणू असंच अनुभव येत होता की आम्ही पंढरपूरलाच आहे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे सुचवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा.